धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका बसतोय तो शेती कामाला. खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहे, पेरणीपूर्व मशागतीची कामं या काळात होतात. मात्र डिझेल टंचाईमुळं जी ट्रॅक्टरची चाकं आहेत ती जागेवरच थांबलेली आहेत. गावोगावी जी नांगरतीची कामं आहेत, शेती मशागतीची कामं आहेत ते पूर्णपणे ठप्प झालेली आहेत. आपल्यासोबत काही ट्रॅक्टर चालक आहेत, मालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय डिझेलचे आताची परिस्थिती आहे? किती दिवसापासून सगळं ठप्प आहे? 3-4 दिवस झालं डिझेल भेटत नाही. हां. त्याच्यामुळे शेतीची कामं सगळी खोळंबलेली आहेत. आता प्रामुख्याने किती कामं व्हायला पाहिजे होती आणि किती झाले तर? 40% तर कामं राहिलीत अजून नांगरटीचीही. जणांना डिझेल नाही भेटलं तर ही कामं होणार नाहीत. गावात किती ट्रॅक्टर आहेत आणि काय परिस्थिती आहे सध्याला सगळी? सध्या आपल्या गावात एक 30-35 ट्रॅक्टर आहे, पण डिझेल अभावी सारे बंद आहेत. एक 4-5 चालू असतील, जास्त नाही. काय म्हणते पेट्रोल पंपवाले डिझेल गेले गेले? पेट्रोल पंपावर गेलं की बारी लागती आणि कॅन्ड जवळ आला की संपून जाते. ही परिस्थिती तशीच परिस्थिती सध्याची. ही परिस्थिती आहे. खरं तर शेतकरी अनेक ट्रॅक्टरवाल्याकडे चक्रा मारत असतात. शेतकरी येत असतील, फोन करत हा, असतील. फोन करतात ना सारखं. हां. चक्रा मारते ते काय 2 शेतकरी आता आले तर हां. डिझेलच मिळत नाही तर करणार काय? कधी मिळेल काय सांगता येते का? काय आपलं माहिती. पेट्रोल पंपावर गेलं की बाऱ्या लागतात, डिझेल संपलं, महागारी येतो कॅन्डे घेऊन. पेट्रोल भेटना का काय भेटना, ट्रॅक्टर पूर्णपणे जागेवर. जागेवर ठप्प आहेत. ही परिस्थिती आहे. खरं तर पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा आहे त्यामुळं वाहनं जी ट्रॅक्टर आहेत, शेती मशागत थांबलेली आहे, ह्याचा शेतीला फटका बसतोय. अजूनही 40 ते 50% नांगरटी बाकी आणि त्याच्यामुळं पुढची मशागतीची जी कामं आहे ती सुद्धा ठप्प झालेली आहेत. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.